आवरलं का? आवरलं, आत्ताच आवरलं. आता किती वेळ वेट करायचं? किती वेळ वेट करायचं म्हणजे? अहो येडेबिडे झाले का? तू काय बोलली थोड्या वेळाने करू म्हणे. अहो मग एकदा झालं ना आता. तुला माहिती नाही एकच होत नाही. अहो मला किती कामं करायचे, अजून स्वयंपाक करायचा पडलाय. कसलं काम आहे, सगळं आवरलेलं दिसतंय मला इथे. अहो भाजी झाली, पोळ्या करायच्यात मला अजून. मला जेवायला नको देऊ पण चालेल. नाही हो नाही, मी खूप थकले हो. ऐकत जा ना, ऐका ना प्लीज ना. मग मी दुसरीकडे जाऊ का? काय पण काय बोलता? जाऊ का पैसे देऊन एखादा अड्ड्यावर जाऊ का? मी बोलणारच नाही तुमच्याशी, जा. ऐक ऐक ना, ऐक ना. मी असं करेल का तुला वाटतं का? नाही करणार ना. नाही. बोलले कस काय मग? मी फक्त बोललो. असं कधी केलं का आजपर्यंत? तुझा विश्वासघात केला का? नाही. मग आता कसं करेल? हा ऐका ना, आता नाही हो, आता खरंच इच्छा नाही. मी खूप थकली आहे ना, मला आता ना थोडंसं झोपायचंय. अहो खरंच मला झोपायचंय, प्लीज ऐका ना. अहो नाही ना, अहो ऐका ना. अहो नाही ना. थोडं आपण रिलॅक्स बसू 2-5 मिनिटं, त्याच्यानंतर आपण करू. अहो तुम्ही माझी काळजीच करत नाही. तुम्हाला काय घेणं देणंच नाही माझ्याशी. मी सांगितलं ना, आता कामं करायचे आहेत मला. आता झालं ना, कामं होण्याच्या आधी झालं होतं ना एकदा. मग आता कामं करू द्या ना मला. बरं ठीक आहे. ऐक ना, चालेल बघ, मी तुझी काळजी करतो. तुला माझी काळजी म्हणजे तुला तुझी पण काळजी मी केली पाहिजे का नाही? हो बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. काही टेन्शन घेऊ नको, नाही करायचं आता. तू म्हटली ना तुला त्रास नको म्हणून नाही करायचं. पण ऐक ना प्लीज, मी दुपारी जेवायला आल्यानंतर तेव्हा का? ठीक आहे, चालेल. मग तेव्हा एक शब्द पण बोलू देणार नाही मी. हा नाही बोलणार मी. तुम्ही या तेव्हा करू आपण, ठीक आहे? चालेल. हां डायरेक्ट. हां मग आता मी येतो. आज मी काय डबा वगैरे काही नेत नाही, ठीक आहे? हो हो, जेवायला याल तेव्हा करू देईल, ठीक आहे? ओके चालेल, बाय. जा. तुला काय घेऊन येऊ? कॅडबरी आहे ना तुला? हां ठीक आहे, चालेल. पण पहिले हां त्याच्यानंतर मी कॅडबरी. ठीक पहिले आहे. तुला सांगतोय काय आणू? काय आणू मला सांग. एक किटकॅट आणा. किटकॅट मोठी आणतो. हो मोठी आणा. जम्बो पॅक. चालेल चालेल, बाय बाय. चला, कामं झालेले आहेत, थोडंसं झोपून घेते. लई थकली रे देवा. दरवाजा तर उघडाच ठेवलाय. कुठे गेली या पोरीची? सवय कधी जाणार काय माहिती. तिकडे पण तशीच दरवाजा उघडा ठेवून इकडे तिकडे जायची. घरात तर कोणी दिसत नाही. रुचा, अगं तू कस काय आली आज? सांगायचं होतं ना. म्हटलं माझ्या कशी आहेस तू? बरी आहे मी. तू सांगायचं ना मला, मग मी जरा मटण बिटन आणून ठेवलं असतं, दूध बीध आणून ठेवलं असतं. तुला चहा ठेवू का मी? चहा नाही, कॉफी कर ना. कॉफी? मला दूध आणायला जावं लागेल. जाऊ का मग मी दूध आणायला पहिले? का आज नाही आणलंस का? अगं आणलं होतं पण ते संपलं. अगं माझी गोलूमोलू अजून नाही विसरली. जा, मला दुधाचा चहा कर तुझ्या हातचा. हां ठीक आहे, मी 5 मिनिटात आले. ओके, लवकर या. आता किती वेळ लावशील ग? हे घ्याय चहा आणि हे पाणी. बस ना तू. अगं किती दिवस झालं भेट झाली नाही आपली. बसते बसते. पी तू चहा पी. तू नाही आणलंस चहा तुला? अगं मी चहा सोडला आहे. कधीपासून? अगं जरा बारीक व्हायचंय ना त्याच्यामुळे. अगं अगं, पण मी तुला सांगू का, आज काय माहिती बरेच दिवसात ना असं मला वाटतं की तुझ्या हातचं मटण वगैरे खायचंय. मटण खायचंय? हो. अगं बनवणार नाही का मग मी? तू चहा पिऊन घे, मग मी जाते मटण घ्यायला, ठीक आहे? आणशील ना? हो. आणि बनवणार कोण मग? तुझ्याच हातचं खायचंय मला. मीच बनवेल ना. मग काय मी तुला बनवायला लावणार आहे का? का तुझ्या जावायला सांगू बनवायला? म्हणजे आज घरी आहेत का? नाही नाही, घरी नाही येत ते, जेवायला येणार आहेत ना. अच्छा ठीक आहे ठीक आहे.
जा असं मग पटकन बनव अगं, म्हणजे आपल्या बरोबर जेवतील ना. ऐक ना, मला थोडा टाइम लागेल, घेऊन येते मी मार्केटमधनं, ठीक आहे? हो पण जावई याच्यात बनवून होईल ना, म्हणजे आपण सगळ्यांनी बसून जेवू. अगं होईल होईल. तू एक काम कर, तू तोपर्यंत नाही का चहा पिऊन आराम करून घे, हो, ठीक हो, आहे? हो. मी आणते, ठीक आहे? चहा घेते मी, ये पटकन हो. तू. काय माहित आता किती वेळ लावते, भूक तर लागली मला. लवकर ये ग. आता ती कधी येणार तोपर्यंत मी आराम करते. कंटाळा आलाय जरा प्रवासात, जरा फ्रेश होते. मस्त आराम करते, 1 तासभर तरी झोप होईल तिचं आता बनवून होईपर्यंत. जावई पण येतील दुपारी जेवायला. एवढ्या दिवसातून सासूला बघतायत म्हणजे फ्रेश दिसलंच पाहिजे ना. जय माता. दुपार झाली आता. हा म्हैस का छोडेगा नाही, झोपली वाटतं. आता एक काम करतो, पहिले पाणी बिणी पितो म्हणजे ताण लागणार नाही. आता असा दम घेतो ना का बस कधी झोपली. आता हिला मी बोलणं देणार नाही. आता काही आता मी बोलणं देणार नाही. झोपली वाटतं. आज ना आता बोलूच नव्हते. काय स्वप्न पडतील आणि काय नाही. नशीब ते स्वप्न आहे की. म्हणजे हे स्वप्न नाही. जावई अहो तुम्ही काय, तुम्हाला समजतं का तुम्ही काय केलं? तुम्हाला एवढं कळत नाही का? अहो तुम्ही माझ्याबरोबर काय केलं एवढं कळतंय की नाही तुम्हाला? हो मला रुचा वाटली. अहो पण रुचा आणि मी शरीरातला काही फरक समजला की नाही? तसं नाही. तुम्ही आता सगळं काय केलं माझ्या बरोबर आणि ही गोष्ट आता रुचाला कळली का? सासूबाई मी मुद्दाम नाही केलं. सासूबाई तुम्ही ऐका, ती रुचा कुठे गेली? अहो ती मटण आणायला गेली, तुम्ही बाहेर गेले होते आणि मी झोपली होती. ऐका ना तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी, सासूबाई तुम्ही एक विश्वास ठेवा माझ्यावरती. आजपर्यंत तुमच्यावर कधी डोळा हे करून पाहिला सासूबाई? तुमच्यावर आजपर्यंत कधी असा डोळा वर करून तरी बघितलं तुमच्याकडं? डोळे घालून कधी बोललो तुमच्याशी? मला पण वाटलं स्वप्न तेव्हा मी पडलं असं असं आणि तेव्हा मी असं करेल का? असं काय सासूबाई घडेल ऐका मला ना. असं वाटलंच नव्हतं. सासूबाई ऐका ना, काय झालं माहितीये का, आमचं दोघांचं ठरलं होतं. आम्ही ना रात्री आमच्याकडून काही गोष्टी नाही झाल्या. तिची तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून ती म्हणे का तुम्ही दुपारी या मग आपण करू, तर तिने मला सांगितलं होतं. तर मला काय वाटलं तीच आहे आणि मी तिला डिस्टर्ब नाही केलं. मग मी डायरेक्ट आलो आणि हे केलं. मग तुम्ही करायच्या वेळेस तुम्ही बोललेच नाही काही. अहो तुम्ही बोलूनच नाही दिलं मला. एवढं तोंड माझं घट्ट धरलेलं की मला बोलायलाच नाही मिळालं. मी तरी गुडघे मारत होती तुम्हाला. नाही मला फरक वाटत होता थोडासा, पण मी म्हणलं तर काय. हे बघा आता जे घडलं ते खरंच कोणाला सांगण्याचे हे नाहीये. बरोबर बोलल्या, अगदी बरोबर बोलल्या तुम्ही. कोणाला सांगायचं नाही. ऐका हे बघा सासूबाई, तेरे भी चूप मेरे भी चूप, झाकली मुठ 1.25 लाखाची. म्हणजे रुचाला फसवायचं नाही हो, त्यांनी ती जाऊ दे मरू दे, जे झालं ते झालं. मी चुकून केलं का? नाही केलं ना. चुकून झालं म्हणा, चुकून केलं का नाही, चुकून झालं. मी झोपलेली तुम्हाला माहित नव्हतं. बरोबर. तर आता आहे ना, आता काय करा, रुचा कुठे गेली? मी कुठले मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तिला मटण आणायला पाठवलं. हा ना हो, ते मटणाचा परोकाळ आहे हा सगळा.
पण हे जर तुम्ही- मटणाला जर नसतं गेलं ना तर एवढा हा पुरवकाळ झालाच नसता. या मटणापायी आता तुमचा कार्यक्रम झाला. पण खरं सांगू, बोला ना, एवढं लागतं काय? मला रुच्यांच्या बाबांची आठवण आली होती. मला वाटलं स्वप्न पडले आणि पण फक्त चेहरा तुमचा दिसतोय, पण हे प्रत्यक्षात घडले. मला खरंच लाज वाटते हो सांगायला मला. म्हणजे रोजचे पप्पा तुमचा कार्यक्रम करत होते का? हा? आता विषय कुठे नेऊ नका. हे काय करायचं ते आता सांगा मला. काहीच करायचं नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. तुम्ही तिला सांगायचं नाही असं असं घडलं, पण आणि मी पण आज सांगणार नाही लगेचच असंच घडलं. आज लगेचच जाते, कारण मला हे लपवू शकत नाही एवढे दिवस मी कोणाकडून. का बरं, तुम्हाला आनंद नाही भेटला का? अहो तसं नाही, पण मग? तुम्हाला आनंद भेटला नाही का? नाही हो, मी सासू आहे ना तुमची. सासू जरी असली ना तरी पण तुम्हाला आनंद भेटला नाही का? आता हे बघा, माझा सासरा एवढा म्हातारा सासरा आहे, तुम्ही एवढा तरुण आहे. जावई पण असं काही शोभा देत नाही हो. शोभा देत नाही, चुकीचं आहे. आपण जे माझ्याकडून जे घडलं आणि तुमच्याकडून जे झालं, हे हे म्हणजे वरच्याला सुद्धा माहिती मला आहे. वाटलं हे स्वप्नच आहे म्हणून मी पण गप्प बसले. स्वप्न समजूनच सोडून द्या. हे स्वप्न समजून सोडून द्या. परत या माझ्या विषयावर लेकीचा बोलू नका, संसार उद्ध्वस्त होईल. अजिबात नाही. हे ह्या बघा. विषयावर बोलू नका. आणि ऐका ना, मी काय म्हणतो, कधी मध्ये आपण येत जाऊ ना एकत्र. हाय ना जाग्यावर, आता झोपेत होते म्हणून गप्प बसली. मला छान वाटलं. पण जावा, पोरगी येईल माझी. हा ना, पोरगी येईल तुमची, बरोबर आहे. आणि सासूबाई, आता? पण सांगू नका बरं का, तिला पण सांगू नका, कोणालाच सांगू नका ही गोष्ट, कोणालाच नाही. अहो हे काही सांगण्यासारखं आहे का? हा, चालेल. तुम्ही जशा होत्या तशाच राहा. म्हणजे ना, हे घ्या ब्लँकेट घेऊन झोपून राहा तुम्ही, आणि मी तिकडे बसतो. डोळ्यात मिरच्या टाका ना. हा, असं अजून नाही ना कोणावर केलं. सॉरी. ते बघते मी नंतर काय करायचं. यायला पण यार, खरंच मला माहीत नव्हतं की सासूबाई असं. पण आहे ना, मला म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेस कळालं होतं की सासूबाई नसेल असं. तुमच्या आईला सासूबाईचं एवढं वय आहे, थोडीच्या आईला लय ताईट माल आहे. बाबा काय मजा आली हो, शपथ. आता काही टेन्शन नाही, एकदाच माणूस लाजतं. आता पुढच्या वेळेस सासूबाई काही नाही बोलणार नाही, थोडीशी नाटकं करेल पण नाही बोलणार नाही. बरोबर मी कार्यक्रम करतो. काय ग, कुठे गेली ती तू? मटण आणायला. हां, तेच सासूबाई आले. मी गेलो तिकडं बघायला, म्हणलं रुचा झाली का झोप, तर तिथं सासूबाई होत्या. बरं झालं, मी अशी पोळी मारणार होतो. बापरे, आई चिडली असती ना तुमच्यावर. रिकामा डोक्याला ताण झाला असा, मग माहिती आहे का? जाऊ द्या, काय पण नाही. पण मी ना म्हटलं, पहिले ना मी म्हटलं आपण आहे ना असं ब्लँकेटवर करून याची पप्पी घेऊ म्हटलं. नाही तर तुला सांगतो, मिठीच मारणार होतो मी डायरेक्ट. नाही येण्यासारखं काय वाटतं बघत तर जा पहिले. अगं पण वाचलो ना त्यातून. हा, चल मग आता सासूबाईला मस्त खुश करून टाकू आपण. काय वाजता ना, हे बघ केव्हाचे झोपले बघ. झोपले का? एक मिनिट. उठव ना त्यांना. हा. आई सासूबाई, हो सासूबाई. आई अगं उठ ना. अहो तब्येत बरी नाही का तुमची? हा बरी मग उठा ना. हो एवढ्या आळशीवानी झोपत आहे का बरं? नाही, जरा ते प्रवासातनं कंटाळून आली होती ना. हा, प्रवासामध्ये थकला तुम्ही. बरोबर. सासूबाई, हा तुम्हाला मटण आणलेलं आहे, अजून काही पाहिजे का तुम्हाला? नाही. ऐका ना, खूप टाइम झालाय, मी पहिले मटण बनवते, ठीक आहे? हं? तुम्ही मारा गप्पा, म्हटलं मी मटण बरं बनवते असं. बरं. ठीक आहे, ऑलरेडी टाइम झालाय जेवायला. आता कधी बनवायची मटण ही? बनवेल ना, तुम्ही काय काळजी करता. मी काय म्हणतो, आज आपण आहे ना सगळ्यांनी मिळून एक पार्टी करायचा विचार केला आहे. कसली? बिअर प्यायची होती हो. अहो जे झालं तमाशा ही तर काही कमी आहे का? पिती माझ्या बरोबर बिअर. आम्ही दोघं पण पितो. ती पित असेल हो. तुम्ही पण पण खरंच तुम्ही पण प्या ना. माझं डोकं आज खूप तुमचं जड डोकं झालंय. बंद पडल. बंद पडेल? म्हणजे डोकं जे बंद पडलेलं आहे ना ते चालू होईल.
असं आता मी बरेच दिवस झाला असं काही नाही ड्रिंक वगैरे काही त्या झंझटमध्येच नसते. ऐका ना, तिला आहे ना आपण ड्रिंक कमी पिऊ, तिला पाजून अहो देऊ, तिला मग अशी पाजून देऊ. स्वप्नात होते म्हणून गप्प बसलेली. ऐका ना, आता रुच्या सासूबाई घरी आहे. सासूबाई तुम्ही खूप आवडले मला, तुमच्यावरती प्रेम झालं माझं. ऐका ना सासूबाई, लाजल्या. या असं काही बोलू नका, माझी पोरगी तुम्हाला सोडून पळेल. किती सुंदर दिसता ना तुम्ही हसता तेव्हा. हं? किती सुंदर दिसता तुम्ही. तुम्हाला काय वाटतं हे जे चाललंय ते बरोबर आहे का? हे बघा, हे आपल्याला आहे ना, हे आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे असं समजा. आपल्या कसलं? मनात होतं का असं काही, पण होऊन गेलं का नाही, माझ्या झालं का मनात नाही? असं काहीच नव्हतं. पण झालं का नाही. मला ऐका, वाटलं स्वप्न मी आहे. काय म्हणतो ते ऐका. आता आहे ना, मी काय करतो, बिअर घेऊन येतो 3, पण त्याच्यामध्ये ज्या 2 बिअर राहतील ना, त्याच्यामध्ये थोडी थोडीच राहून देतो मी. तिला आपण फिट करून देऊ आणि चिट करून देऊ. ती खाली झोपत, तिला आपण फुलटू झाली का तिथं खाली झोपून आपण इथं काम करू. अहो पण ते स्वप्न होतं, अजून परत तुम्ही तेच बोलताय का? सांगू मी तिला असं घडलं म्हणून? द्या सांगून, तुम्हाला जर ती म्हणजे तुमची हिंमत असेल तर सांगू शकता, काय अडचण नाही. म्हणजे तुम्हाला वाटतंय का तिने सोडून गेले तर तुम्ही म्हणजे बरोबर राहू शकता असंच? तिला विश्वास पाहिजे ना. जर मी प्रूफ करून दिलं तर? शेवटी माझी पोरगी. काय प्रूफ काय नाही, तुम्ही तिला काय खोलून दाखवणार आहे? ते काय पण करेल मी. सांगू का? सांगा हिंमत असेल तर बोला, काय बिंदस. रुचा, असंच बोलली मस्करी. हा आली ना, हाक मारा तिला. रुचा, काय हो? ऐक ना, हा, जरा सुक्क सा- पण बनवणं जरा. सासूबाईला म्हटलं आपण मस्त आज आहे ना बिअर पिऊ म्हटलं. बियर? तुला काही अडचण आहे का? मला बिअर पण देणार आहेत. अहो आई, खरंच तू पिणार आहे? तर थोडंसं पाणी मिक्स करून हे थोडं. पाणी नाही मिक्स करायचं राहत त्याच्यात सासूबाई. तुम्ही येडे आहे का हो? अच्छा मग काय ग? तुम्ही पेलच नाही ना कधी. तुम्ही आमच्याबरोबर पिऊन बघा, आज पिऊन बघा. बघा, आम्ही पितो कधी कधी. तुम्ही मॉडर्न बना ना थोड्याशा, अच्छा थोडेसे मॉडर्न बना आणि आपल्या गोष्ट नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला असं एवढं फ्रीडम देणार जावं कुठंच भेटणार नाही. मग सुक्क पण बनवायचंय का? हे बघ, किल्ला फ्राय बनव थोडंसं. आणि किती 1 किलो आहे का आणलेलं? 1.5 किलो आणलंय. 1.5 किलो आणलंय का? मग काय कर माहिती आहे का, सासूबाईला ना सूप पण आवडतं. चांगलं अगं बाय माझी गुणाची तिच्या हाताने बनवते. एनर्जी आली पाहिजे ना मग. एनर्जी. अरे ताकद वाढेल ना आपलं. अच्छा, मस्त हा. आपण बिअर बिअर पिऊन मस्त. मी कंटाळली आहे ना. बरं मग मी ना घेऊन येतो बिअर. चालेल चालेल, तुम्ही बियर घ्या. चल तू ते बनव, उठ पहिले. कशाला बाहेर जाताय? ऑर्डर करा सासूबाई, ना आता, तुम्ही- मोबाईलवरून मिळतात तुम्ही ना सगळ्या आराम गोष्टी. तुम्ही आराम करा, मी बाहेरून आणतो ना. लवकर या पण. रुचा तू पटापट बनव, या लवकर जरा. मी लगेच घेऊन आलोय. जावई हो जरा लवकर या. बाय.